तिच्या आईला त्या गाण्याचे स्प्लेंडर वाल्याचे काय करतो तुम्ही जेवण करा. मजगावनं शेतातला जर आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि एक्साइटमेंट माझी पाहू शकता फॉर गंजराई वॉटरफॉल रॅपलिंग आणि हे सर्व आपले गॅजेट्स आहेत उद्यासाठी 15 ऑगस्ट साठी. काका तू झेंडा बनवायला कुठे चाललायस? उद्या 15 ऑगस्टला मी ऍडव्हेंचर ट्रेकला जातोय. ओ वा म्हणजे मस्त ट्रिक आहे रे तुझी. मला पण घेऊन जाशील का? तुला नेक्स्ट टाइम देणार आपण गणपतीला गावी हा सही आहे ते तर सही आहे. वगैरे मी सर्व घेतलेलं आहे आणि मस्त ऍडव्हेंचर करणार आहे. तुला मी व्हिडिओ कॉल करेन. ओके हा व्हिडिओ कॉल कर यार. मी भरपूर मिस करणार यार. मिस करणार. काका बोका. तर नमस्कार मित्रांनो, मी पराग केंद्रेकर तुमचा होस्ट आणि सह्याद्री प्रवासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत. आज 14 ऑगस्टची रात्र आहे आणि आपण उद्याच्या 15 ऑगस्टच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण चाललो आहोत एक ॲडव्हेंचर ट्रेक करायला. तर खूप असा थ्रिलिंग आहे आणि वॉटरफॉल रॅपलिंग करणार आहोत आपण. तर कुठे जातं ते हिडन प्लेस आहे ते आपल्याला उद्या कळेल. तर मी खूप एक्सायटेड आहे आणि आता जस्ट निघालो आहे. तर खूप एक्सायटेड आहे आपण. आता प्रथमेश भाऊ आपल्याला बोरेगाव स्टेशनला भेटणार आहे आणि त्यानंतर आपण मग पुढे दादरला आपला मीटिंग पॉईंट आहे. दादरला आपल्याला नौका मंडळी वगैरे भेटणार आहे. लेट्स गो. गाईज आपली आता जर्नी स्टार्ट होते आहे इथून. ही आपली बस. आला हेलो गाइस. भारत माता की सुप्रभात मित्रांनो, आपण कमुदाच्या घरी सकाळी 5 वाजता आलो होतो आणि येऊन थोडा वेळ 1-1.5 तासासाठी आराम केला. आता चहा पोहे खाऊन आपल्याला सुसाटमध्ये आपल्याला डोंगरवारीवरती डोंगर यात्रा करायला जायचं आहे आणि वॉटर रॅपलिंग करायचे आहे. ओंकार भाऊ तुला गुड मॉर्निंग आणि सर्व मंडळींना माझा शुभ प्रभात. ओंकार भावाला मी 7-8 महिन्याने भेटतोय आणि हा आपला साहिल भाऊ आणि हा प्रथमेश. नंबर सेव्ह केला. छान गट्टी जमली आहे. तर आपण एक्सप्लोर करणार आहोत पुढे पुढे. आणि कमळाच्या घरातलं मला हे एक आवडलं, सह्याद्रीच्या सर्व गड किल्ल्यांचे बॅज होते आणि शिवाजी महाराजांची एक पेंटिंग खूप अशी अप्रतिम जिवंत वाटत होती. तर मित्रांनो, यामधलं कोणतं आवडेल ते घ्यायचं आपल्याला. तुला काय नाही बोलत मी इकडे हे बोलत हे. रॅपलिंगची प्रिपरेशन हेल्मेट आणि हार्नेस घेत होतो आणि एकमेकांना मैत्रीचा हात पुढे करत होतो. कारण 1 दिवसाचा प्रवास आहे तो एकदम अविस्मरणीय बनवायचा आमचा हेतू होता. त्यातच गप्पा गोष्टी आणि मजाक मस्ती रंगल्या होत्या आमच्या. हे भाई हे चुकीचं आहे प्लीज. आम्ही नाही घालत तर तू पण नको घालू. असं थोडी असतंय. नाही असं नाही. मग तू कसला अंधेरीचा मित्र नाही आपला. आतमध्ये काय काय आहे बघूया. तर मित्रांनो, एकदम जोरदार पाऊस पडतोय. डोंगरावरून झरे वाहत आहेत. वरती धुके दिसतील आपल्याला बघायला आणि असेच ते धुके तळे वगैरे साचलेले आहेत आणि असं छान पाणी जातं एकदम खूप छान असं. आणि ती शाळा आहे. आपण आता विलवरे या गावामध्ये आणि इथे कमरुदाचं घर आहे. इथे खूप छान असं. आम्ही 5 वाजता आलो इथे आणि येऊन इथे थांबून राहिलो. 1 तास आराम केला, चहा पोहे खाल्ले आणि आता आम्ही जातो आहे नमस्कार मित्रांनो, सह्याद्री प्रवासमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्याला भेटल्यात ओंकार भाऊ. आपण किती वेळेनंतर भेटलो आता अप्रॉक्स? 3-4 महिन्यात. 3-4 महिन्यानंतर भेटलो आणि आजचं
15 ऑगस्ट आहे आज. 15 ऑगस्ट निमित्त आपण भैरवगडवर भेटलो होतो. बुजगावणं शेतातला जो शेतात जातात भात शेती करायला. हिरवा निसर्ग आभवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 जू 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 जू. तर सर्वांचे लहान लहान ग्रुप बनले आणि सर्व गमती जमतीने पावसाचा आनंद घेत निसर्गाचा आनंद घेत वरती जायला निघालो. एक्साइटमेंट होती, खूप काही होते. तर मित्रांनो, सह्याद्री प्रवासमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आहे ओंकार जाधव भाऊ, पुण्यावरनं आल्यात आणि आपण मुंबईवरनं इथे रॅपलिंगसाठी आलो, वॉटरफॉल रॅपलिंगसाठी. तर आम्ही जवळपास 7-8 महिन्यानंतर भेटतोय. लास्ट आपली भेट भैरवगडला झालेली आणि असं वाटतच नाही की आम्ही एकदाच भेटलो आहोत. असं एक खूप छान असा बॉन्ड आहे आमचा. आणि आज पण एक छान असं मेसेज देणार. तर तुला काय वाटतं किंवा आजच्या दिवसाबद्दल काय सांगशील? आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. तर काय बोलशील आजच्या सणासाठी? सर्वप्रथम आपल्या आज भारताचा स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्त सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि पराग आणि मी, म्हणजे जसं पराग बोलला की आम्ही भैरवगडला भेटलो, पण ती जी आमची मैत्री झाली, आमचं जे नातं घट्ट झालं तेव्हापासून आजपर्यंत आहे आणि पुढेही राहणार आमचं. अगदीच मरेपर्यंत. तर सह्याद्रीतली मैत्री कधी दगा देत नाही आणि एकदम मरेपर्यंत टिकून जाते. एक्झॅक्टली. तर तेच आहे की सह्याद्रीमध्ये माणसं जोडली जातात. अगदीच. त्यामुळं आजचा संदेशही खास आहे. जसा आम्ही भैरवगडवर दिला होता की आत्महत्या नको, सन्मानाने जगा, शिवचरित्र वाचा आणि आत्मबळ वाढवा. तसाच आजचा पण संदेश आम्ही हे देतोय की आपले जे माउंटेनर आहेत, नीमताई जे म्हणजे नेपाळचे आहेत, पण त्यांनी जवळपास असं रेकॉर्ड केलं की 14 शिखरं मोठे ते 6 महिने 6 दिवसामध्ये कम्प्लीट केलं तो. आणि तो माणूस मी त्याला जवळून बघितलंय, अनुभवलंय. तर मी हे सांगू शकतो की तो माणूस खूप अवलिया होता. म्हणजे आम्ही अर्धा तास जवळपास किलीमांजारोला जेव्हा मी गेलो होतो, तर समिट जेव्हा झालं माझं तेव्हा आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो वेगवेगळ्या विषयांवर. एक नंबर. फोटो पाहिला होता त्यांच्यासोबत. करेक्ट. तर तोच होता की अनुभव खूप चांगला होता. म्हणजे तो माणूस म्हणून पण तितकाच अनुभव संपन्न होता आणि रेकॉर्ड होल्डर तो होताच अगदी तेवढे. पण त्याला एक गोष्ट मला आवडली माहिती का मला काय? तर जेव्हा मी इंडियाचा फ्लॅग घेतला होता सोबत आणि जेव्हा मी समिट झाल्यावर फडकवत होतो तेव्हा त्याला इतकं आवडलं ते म्हणला की आय लाईक दॅट यू कॅरी विथ युअर प्राईड इंडियन फ्लॅग. सो आय लाईक दॅट. अँड ऑल्सो आय कॅरी माय आवर सॅफ्रॉन फ्लॅग, छत्रपती शिवाजी महाराजांचे. सो दॅट इज ऑल्सो ही लाईक व्हेरी मच. सो म्हणजे तो माणूस म्हणून खूप सच्चा होता. म्हणजे आता ठीक आहे आपण म्हणजे तो आपल्याला सोडून गेला, पण मला असं वाटतं की आपले जो आठवणी आहेत ते सदैव आपल्या स्मरणात राहतात. त्यामुळं आम्ही सह्याद्रीकडून आणि आपल्या महाराष्ट्राकडून आणि इंडियाकडून आम्ही त्याला ट्रिब्यूट देतोय. मला वाटतं आपण ते तिथंच आपण आता रिव्ह्यू नाही करू, थोडेच करू, पण अगदीच एक छान उपक्रम राबवता आजच्या मोहिमेदरम्यान. हो. आणि खूप आवडेल आम्हाला पुढच्या जर्नीमध्ये तुला बघायला. नक्कीच. चला. आणि अजून एक छोटंसं लास्ट हा, की चालेल. आपण म्हणजे प्रत्येक गडावर संदेश देतोय तर तो लोकांना आवडतोय. आणि खूप लोक मला म्हणतायत की दादा हे तुम्ही करताय खूप छान आहे, असं करत राहा. चेंजेस होतील का नाही माहित नाही, पण लोकांकडून असा प्रतिसाद येतो म्हणल्यावर आपलं आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास पण वाढतो आणि कुठे ना कुठे कोणतरी थोडं तरी ऐकता येते. करेक्ट. त्यामुळं आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला हे सांगणं आहे की सह्याद्रीत आपण येऊ, पण तिथले नियम काटेकोरपणे पालन करूया. त्यामुळं असा आमचा ध्यास आहे आणि त्याला परागसारखे मित्र भेटतात. त्यामुळे तो आमचा आत्मविश्वास वाढतोय. अरे वा. तो जय शिवराय. जय शिवराय. तर मित्रांनो, आपण आता रॅन्डमली कुठे ना कुठे ट्रेकला जायचं ठरवलेलं. तर गुंडूला विचारलं येणार की नाही, तर येणार म्हणाला. आणि ओमकार भाऊंसोबत आमचं प्लॅन झालं होतं की जायचं. तर गुंडू
हा नजारा किंवा हा निसर्ग कसा वाटतो तुला? काय नाही, सह्याद्री तर सर्वांना माहिती आहे, वेळ लावतो. खूप वेळ लावतो. हे नाही आहे, नो कॉम्प्रोमाइज त्यासाठी. सह्याद्री तर तुम्ही फिराल तेवढं कमी आहे, आणि हे आपण नाही, तुम्ही स्वतः डोळ्यामधून पण अनुभवा. आणि खूप काय सांगू छान असा तुम्हाला, निसर्ग आहे, निसर्ग वेळ लावतो. एवढं तुम्हाला पागल करून टाकेल, बाकी काय नाही. आम्ही झालोय आताच. आम्ही चाललोय आता वॉटर Rest. रॅपलिंगसाठी. माझी तर फर्स्ट टाइम आहे, त्या भाऊनी तर केली आहे आता, आणि ती पण करतो डायरेक्ट वॉटरफॉल रॅपलिंग. फुल बोलतात ना, असं झालं ना, मजा मी. प्रथमेश इज व्हेरी एक्साइटेड बट नर्वस ऑल्सो. नर्वस पण आहे मी. पण भाई तू करशील, एकदम छान हा, मी करशील. तर करेन, मला पण माहिती आहे. मी काय बोलतो आता. आणि रात्री तुझे आवश्यक व्हिडिओ दाखवतो. आईची रिॲक्शन घे आणि नक्कीच आईची रिॲक्शन कैद करतो. पण बघूया आता माझी रिएक्शन कशी पहिला होते ती. आणि इकडे तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, त्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल. आणि कंटिन्युअस वाहणारे धबधबे आपल्याला आवाज ऐकायला येईल, एक मधुर आवाज, चिमण्या पाखरांचा आवाज. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तुम्हाला सांगत असेल काय व्ह्यू असेल ते तुम्हाला. आणि तो व्ह्यू आहे, लेट्स गो. आता आम्ही आंघोळ करणार आहे, पण जाताना करणार आहे आम्ही. जवळपास आपल्यासोबत मुंबई आणि पुण्यावरून टोटल 30 ते 35 मुलींची बॅच आहे. आणि बाकीचे सर्व टेक्निकल टीम आहे. सोबत आपण गजराई वॉटरफॉल रॅपलिंग, जी जवळपास 200 ते 250 फूट आहे. एक्झॅक्ट मला माहिती नाही आहे, पण आहे तेवढं, तर ती करणार आहोत. आणि 3 रोपचं सेटअप लावलेलं आहे, सकाळी 6 वाजता केलेले. तो आपण ते एन्जॉय करणार. आणि आपण आता पहिले वॉटरफॉलचे मजा घेऊया. तर आपण येथे क्षणभर विश्रांती घेणार आहोत आणि या नजारामध्ये थोडं हरून जाणार आहोत आणि छान छान फोटोज, एक मेमरीज क्रिएट करणार आहोत. खूप छान असं ते डोंगरावरून धबधबा वाहतोय, पाऊस पण पडतोय, त्यात पाण्याचा सरसर सरसर आवाज आणि आपले मित्र आणि ते निसर्गाची एकदम प्यारी किमया. खूप असं एक ड्रीमिंग वाटतंय. खूप टाइम पासून आपल्याला इथे यायचं होतं आणि आज आपण आलेलो आहोत. रस्ता खूप स्लिपरी आहे आणि इथे येण्यासाठी आपल्याला नॉन स्लिपरी बूट वगैरेच लागणार. इथे काही मस्ती वगैरे करायला नका, केली तर पडू शकते, इजा होऊ शकते. आणि खूप स्लिपरी वाटतं. फायनली आपण वॉटरफॉलच्या टॉपला पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला रॅपल सेटल आणि आपली टीम पहिली बॅच वरती गेलेली आपल्या पुढे ते लोक दिसत आहेत. रॅपलिंग सेटअप बघायला भेटलं की ते झाडाला बांधल्याने तिकडे झाडाला बांधून दगडाच्या याने करून घेतलाय. आणि अप्रॉक्स इथे हा सेटअप 2 रोपवे लावलेले आहेत. आपल्याला 3 सांगितलेले पण 2 आहेत. आणि खूप असा एक कमळू जागा आणि दुसरा काशीनाथ आहे, गाववाले आहेत ते, म्हणून खूप छान असं आपल्याला सपोर्ट करतायत. तर हा एक सेटअप जो मला स्टार्टिंगपासून बघायचा आहे कसं हे करतात, पण कधीच आहे ना. हा सेटअप सकाळी 6 वाजता लावलेला आहे. तर हा प्रिपरेशन वगैरे बघायची खूप उत्सुकता असते, पण आपल्याला त्यावेळेला हे नव्हतं. नक्कीच पुढे चांगलं चाललं तर आपण घेऊन वेगळ्या रीतीने घेऊन आपण येणार आहोत आणि स्टार्टिंगपासून पूर्ण सेटअप करू.
वाघरा आजाद केलं तुला. Giving up is not in the blood, sir. It's not in the blood. On the Independence Day, we are giving a tribute to our mountaineer hero, Nirmsdai Nirmal Purja from Sahyadri and India. We are giving a tribute to mountaineer Nirmsdai Nirmal Purja. As he always said, giving up is not in our blood, sir. Giving up is not in our blood, sir. Giving up is not in our blood, sir. Thank you. Perfect. पाखरा बोला सॉरी बोल आता. पाखरा आजाद केलं तुला. स्प्लेंडर आता स्प्लेंडर स्प्लेंडर काय कुठलं गाणं आलंय त्याच्या आयला त्या गाण्याच्या स्प्लेंडरवाल्याच्या त्याच्या आयला त्या याच्यापेक्षा जास्त स्प्लेंडरवाला जास्त फेमस आहे आजकाल. रॉयल एनफील्ड वगैरे सर्व साईडला स्प्लेंडर. साईडला 30-60 थोडी थोडी लिटिल लिटिल लिटल इसके आगे और इसके आगे वाने सौका काय करतो तुम्ही जेवण करा. तू काय करते नाईस वन. अभी क्या कर रहे हो तुम? क्या कर रहे हो? क्या पी रहे हो? मी चहा पिते चहा पिते. वा पिते कुठे पिते? पाऊस पडले पाऊस पडतोय. पडतो यो या कसली कंद आहे बाई हे? ते बघा केळीचे पाणी आहे बघा आज ते मोठा त्यामध्ये नाही का हा आज ते मोठा पान असतात त्याचे कशा टेस्टला ही? एक नंबर खाऊन बघा नाही का. गोड आहे एकदम. हा ते बघा तिथं म्हणजे केळीचं झाड येतो त्यांना ते मोठा आली तिथून काढून आणले तिथं साईड इफेक्ट नाही ना त्याचा? नाही एकदम मस्त पैकी कंद सांगत ना टेस्ट मस्त. हा त्या मित्रांनो ते केळीचे कंद असतात ना ते आपल्याला सागर भाऊने काढून दिले आहे आणि ते तोडून आपण खातो आहे. तर गोड आहे एकदम. काय साईड इफेक्ट नाही म्हटलं म्हणून आणि ते खात होतं मी खायला घेतला आहे. तो छान आहे. सर्व रॅपलिंगमध्ये मग्न आहेत आणि सर्व जिद्दी आहेत. पोरं पेटलेले आहेत. म्हणजे आज मी करणारच, करून दाखवणार. कोणी असं घाबरलेलं दिसलं नाही. सर्व स्फूर्तीला आणि सगळ्यांमध्ये एक वेगळीच एनर्जी भरलेली. तुम्ही कळेवाडीत का? हेरशाळ भारी दिसते. आणि त्यात 15 ऑगस्ट भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन. तर पोरं नक्कीच करणार या आणि खूप छान रीतीने सर्व करतायत. हा ती काळजी घे. हे बघ इकडे धगधग हो रे मेरे को. खाली नको बघूस. जा 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 तू खाली नको बघूस. कमॉन प्रथमेश. भारत माता की. मित्रांनो प्रथमेशने एक रॅपलिंग केली. खाली जाऊन आला. वॉटर रॅपलिंग गंजराई वॉटरफॉल रॅपलिंग. फर्स्ट टाइम त्याच्या आयुष्यातली सर्वात पहिली रॅपलिंग होती, ती पण वॉटरफॉलची. आणि खूप छान अशी केली आणि Insta360 एक्सप्लोरमध्ये खूप छान असा व्हिडिओ मिळाला आहे. तर आपल्याला पाहायला भेटेल. आता मी जातो आहे, माझा टाईम आला आहे.
तर मित्रांनो, कमळूदादा हार्नेस रेडी करत होता माझे आणि सर्व चेकअप चालू होतं आणि आम्ही 4th टाइम भेटलेलो. तेच आमचं कन्व्हर्सेशन चालू होतं की आधी आपण भेटलेलो वगैरे. सो तेच ओल्ड मेमरीज आणि पूर्ण खात्रीशीर पूर्ण हार्नेस लावून सेटअप वगैरे कसं आहे ते चेक करून घेतलं आणि पूर्ण एक्साइटेड होतो. तर कमळू दादा आपल्याला रेडी करतायत आणि आपली तिसरी भेट आहे कमळू दादा. युधन वानर लिंगीला भेटलेलो, त्यानंतर मोरणीच्या भैरवगडला 2 वेळा भेटलो आणि आता वॉटरफॉलला गांजराई वॉटरफॉलला चौथ्यांदा भेट झाली आपली. मला एक याच्यासोबत हे करायचं 2 Right now I am very 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 excited. Keeping up is not in the blood, sir. It's not in the blood. वॉटरफॉल रॅपलिंग करताना खूप मध्ये नर्वस झालेलो, कारण एकदम स्लिपरी होता आणि शूज घालून पण पाय घसरत होते, त्यामुळे थोडी नर्वसनेस होती. पण खूप एक्सायटेड होतो. आपल्याला माझी एक्साइटमेंट पाहायला भेटेलच. Keeping up is not in the blood, sir. It's not in the blood. आलेलो सर्वात आधी आम्ही इथे आणि सर्वात लास्ट म्हणजे 50% रॅपल डाऊन मी होत होतो. खूप एक्साइटमेंट होती, पण इथे 2 वेळा माझे पाय स्लिप झाले आणि सतत मुसळधार ते धबधब्याच्या धारा अशा आपटत होत्या डोक्यावरती. कोसळणाऱ्या धबधब्याचा प्रवाह एकदम जोरदार होता, त्यामुळे काही दिसेनासं झालेलं आणि त्यामध्ये माझा पाय स्लिप झाला आणि मी सडनली डायरेक्ट खाली गेलो. पूर्णतः एक छान दृश्य पाहायला भेटलं Insta360 मुळे. पूर्ण डोळे बंद झाले होते आणि खूप मी एक अविस्मरणीय हा अनुभव पहिल्यांदा घेतला. यापूर्वी भैरवगड, दिवदन वानरलिंगी, परत कोस्टल झिपलाईन वगैरे आणि रॅपलिंग केली होती, पण वॉटरफॉल रॅपलिंग हा अनुभव माझा पहिलाच होता.
काही वेळातच पुन्हा दाटून आले आणि पावसाने एक रौद्र रूप धारण केलं. पण माझ्या रॅपेल डाऊनच्या वेळेला पाऊस कमी झालेला, त्यामुळे एक आनंद झाला. पण जास्त पाऊस असता तर आणखी मला खतरनाक मजा घेता आली असती. खाली उतरल्या पहिला मी कॅमेरा चेक केला, कारण स्क्रॅचेस किंवा काही पडले आहेत की नाही ते चेक करण्यासाठी. पण नशिबाने आणि देवाने साथ दिली, सर्व व्यवस्थित झालं आणि सर्व आम्ही व्यवस्थित सुखरूप रॅपिड डाऊन झालो. त्यासोबत कमरू आणि काशीनाथ दादा त्यांची खूप फार मदत होती. सोबत आपले मित्र प्रथमेश असो किंवा ओमकार भाऊ, खूप छान वाटलं. आणि आपल्या घराकडे जय शिवराय मित्रांनो. आपला आजचा हा जो फिल्ड होता 15 ऑगस्टचा तो आपला पूर्ण करून झाला आहे. आणि पाठीमागे बघू शकता आपण मध्ये ते कसं घडेसारखा पॅच आहे. तर तिथे काय वाटलं, जबरदस्त होता, फील होता. तोंडावर मध्ये हेच आहे, त्याच्यामध्ये फट करून आतमध्ये जायला होतं. खूप मजा आली. ऍडव्हेंचर असतो. सर्वात पहिला पोचून सर्वात लास्ट आम्ही निघतो इथून. आता आमच्या पाठी कोणच नाही, फक्त ते सेटअप आता ते काढणार ते लोक आहेत. आणि आता आम्ही लास्टला 3 जण उरलोय. आता आम्ही जाऊन पहिला पेट पूजा करणार. सह्याद्रीमध्ये येत राहा आणि अनुभवत राहा हा निसर्ग आणि ऍडव्हेंचर ऑफ लाईफ. आणि सह्याद्री तुम्हाला प्रत्येक टायमाला काही ना काही नवीन शिकवत जाईल. आणि नवीन लोकेशन, नवीन जागा, काय ॲडव्हेंचर आहे. प्रत्येक लोकेशनला गेलात तर काही ना काही तुम्हाला नवीन अनुभवायला मिळेल. ही तर 100% नाही 1000% तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तर मित्रांनो, आपण आता मिळते पुढच्या मोहिमेत. ते मोहीम होईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि जय शिवराय, जय शंभूराजे. भेटूया पुढच्या मोहिमेत. भारत माता की जय. कोणत्याही गोष्टीचा एक शेवट गोड असतो, तो आजच्या दिवसाचा म्हणता येईल. आजचा दिवस सह्याद्रीच्या कुशीत एकदम सार्थकी लागला. जायच्या वेळेला साहिल भाऊ आणि माझ्या गप्पाच चाललेल्या, आणि त्याच वेळेला माझ्या खिशातून गुगल पिक्सेल 10 Pro XL पडला, माझा मोबाईल पडला. आणि हे कोणाच्याच ध्यानात नाही आलं. नंतरला इन्स्टाच्या मदतीमुळे आपल्याला तो मोबाईल सापडला आणि त्यामुळे मी देवाचे खूप आभार मानले. आणि मी मोबाईल पकडून उचलून वगैरे पहिला चेक केलं स्क्रॅचेस किंवा काही डॅमेज झालंय का ते, बट नाही झालं. तर त्यामुळे मी खूप खुश होतो, खूपच जास्त. तुझा हा अनुभव कसा होता वॉटरफॉल रॅपलिंगचा? गंजराई वॉटरफॉल एकदम फुल थरारक. आणि सर्वात शेवटचा म्हणजे मी रॅपल डाऊन झालो. आपण लवकर जाऊन आणि लेट हे झालं. सर्वात पहिला आपण गेलेलो म्हणजे मुंबईच्या बॅच मधून. हा, काही आमच्यासाठी नौके लीडर्स होते, ते आले फिरून वगैरे. हा, वरळीला राहतात, वर्लीकर आमचे आता खास झालेत. हे आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार, चाकर शिवबाच होणार. तर मित्रांनो, हा अनुभव एकदम खूप वेगळा होता, म्हणजे शब्दात न मांडण्यासारखा. नवीन मित्र बनले, नवीन थ्रिलर, एक ॲडव्हेंचर, एक साहस बोलतो ना तो आपल्याला करता आला. आणि ते पण भर पावसामध्ये, भर पाण्यामध्ये. आणि सह्याद्रीच्या कुशीत आल्यावरती आपल्याला सह्याद्री वेड लावतात. आणि खूप छान असं सह्याद्रीकडनं आपल्याला काय काय पाहायला मिळतं, करायला मिळतं. आता आपण भात शेतीतून चालतोय, ती पण डोंगराच्या कॉर्नरला असे जे शेत जमीन आहे त्यावरती केलेले आहेत. आता जवळपास सर्व लावून 15-20 दिवस झाले असतील. खूप आनंद झाला. तर जाऊन आता जेवायचं आहे, भूक लागले खूप. आणि मग मुंबईवाले मुंबईच्या दिशेने, पुणेवाले पुण्याच्या दिशेने जातील. हेलो, आराम से. कैसा था ट्रेक कैसा था आपका? रैपलिंग, वाटर रैपलिंग बढ़िया था, बहुत मजा आया, हमने बहुत एंजॉय किया. हम वापस मिलेंगे जल्दी. यस, मज़ा आया ट्रैक पे. थैंक यू यार, सो मच यार. थैंक यू यार, तेरी वजह से बहुत मज़ा आया.
ओंकार भावाचं एक पुस्तक आलेलं, जग जिंकलेल्या बापाचा हिंमतनं हरलेला मुलगा. तर खूप छान असं त्याने त्याच्या आयुष्यावरती घडलेली घटनांवरती लिहिलेलं आहे. तर थोडक्यात काय सांगतो याबद्दल? थोडक्यात हे सांगेन की ही गोष्ट सगळ्यांनी वाचावी. त्यापेक्षा जास्त तुम्ही मी काय बोलणार त्यापेक्षा पुस्तकात तुम्ही खूप प्रसंग असे आहेत जे तुम्हाला म्हणजे सह्याद्रीचा मावळा कसा असतो ह्याची जाणीव करून देईल. म्हणजे कणखर दाखल आणि जो काय आपल्या महाराजांचा अभिप्रेत असा मावळा त्याची ही गोष्ट आहे. कधीच हार न मानलेली. कधीच न हार न मानणारी गोष्ट. आणि ही प्रत्येकाची गोष्ट आहे, ही फक्त माझी नाही. की ज्याचं आई वडिलांचं आणि त्याचं मुलाचं जसं नातं असतं ते त्या नात्यावरती गोष्ट आहे. ती सगळ्यांनी वाचावी आणि त्याचा अभिप्राय मला नक्की द्यावा. मी नक्कीच वाचेन आणि तुला पर्सनली कळवेन याबद्दल. आणि माझ्या मित्रांना किंवा जे सह्याद्री प्रवासमध्ये जे आहेत आपले त्यांना नक्कीच मी सांगेन. नक्कीच. तर हा आजचा प्रवास आपला इथे संपतोय. संपत नाही आहे पण पुढे कनेक्टेड राहणार आहे मरेपर्यंत. खरंच सह्याद्रीने मैत्री जी केलेली आहे आपली. तर धन्यवाद. भेटू पुन्हा लवकरच. पुढच्या प्रवासात भेटू. जय शिवराय. तर मित्रांनो, आपण कमळाच्या घरी आलेलो आणि आपण गंजाई वॉटरफॉल रॅफ्टिंग केली आणि कमळाने आम्हाला खूप 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 मदत केली आणि खूप छान असं हे केलं. तर तुम्हाला कसं वाटलं? आम्ही येतो आणि जातो. मस्त वाटतंय. आमची नक्कीच येत राहणार आणि आम्ही तुम्हाला जे ट्रेकिंग ते सर्व सांगू. तर तुम्ही कमळासोबत संपर्क करू शकता. असंच भेटत आहोत आम्ही तुम्हाला. खूप छान वाटलं. चला येत.